दूधखुळं पोरगही सांगेल, उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय. अरे 21-22 जागा लढून 9 जागा आल्या. आणि म्हणून सत्तेसाठी विचार, बाळासाहेबांचे विचार सोडणारे यांना काय म्हणायचं, विचार सोडणारे हे लाचार. आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायचे. या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. त्याच काँग्रेसला मतदान करताना उबाटाचे हात थरथरले कसे नाहीत? ज्या बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे विचारांचे वारस कसे होऊ शकतात? आणि म्हणून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील. आणि म्हणून आणखी काय बोलायचं त्यांच्याबद्दल. दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंचा पराभव झाला. भायखळा, मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगतोय. पोलिंग स्टेशन नंबर 25 मोहम्मद उमर रोड, आपल्याला किती मतं मिळाली? 4. त्यांना किती मिळाली? 542. बूथ नंबर 202 मिर्झा गालिब मार्ग, त्यांना मिळाली 797. आपल्याला किती मिळाली? 5. इथल्या 33 पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त 187 मतं, त्यांना 17,816 मतं. मुंबादेवीची हीच परिस्थिती आहे. सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला 241, त्यांना 20,045. आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले, कुणाच्या मतांवर जिंकले. आणि राहुल शेवाळ्यांचं पण असंच आहे. राहुल शेवाळे 2-3 मतदारसंघात पुढे आले आणि गोवंडी आणि ट्रॉम्बे, धारावी इथं लीड गेला त्यांचा सगळा. ते एवढी अणुशक्तीनगर, मी त्यांना विचारत होतो काय परिस्थिती, बोले काही प्रॉब्लेम नाही, सगळं ठीक आहे. त्यांनाही माहित नव्हतं की काय चाललंय आतून. 1% मतं आपल्याला आणि 99% मतं त्यांना. हे कसलं आणि कुठलं मतदान? कुठल्याही मतांची टक्केवारी. इथे कुठला मोबाईल फोन लावून ईव्हीएम हॅक केलं होतं त्यांनी, सांगा बरं? 99% मतं तुम्हाला. ही लोकशाही कुठली? मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय? तुम्ही कुठला ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट. अरे ईव्हीएम हॅक करता आला तर यामिनीताईंनी शेवाळे दोघंही जिंकले असते ना. आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही. जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो. पण आम्ही जिंकलेला असताना, रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू? मी
डोळे बंद करून मग ते कुठलं मोबाईल, कोणाचा मोबाईल, तिथं मोबाईल बरेच असतात, तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला. अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम. आणि म्हणून जे ईव्हीएमच्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मतं मांडली. रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय, तुमच्या मेहनतीचा विजय, मेरिटवर मिळालेला विजय आहे. कुठेही जा, कधी जा, पण विजय हा जनतेने दिलेला विजय आहे. खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. नियतीने बघा, त्यांचे पण माझ्याबद्दल काही वेगळी मतं होती, मलाही त्यांच्याबद्दल काही वेगळी मतं होती. पण हे कोण करत होतं? पक्षाचे प्रमुख. कोण? पण त्यांना कळलं की अरे हा माणसाला भेटल्यानंतर कळलं हा माणूस कुठल्या मनाचा आहे, हा सच्चा माणूस आहे. आणि जिथं आपण एवढे वर्ष होतो त्याची कारस्थानं काय काय झाली, कशी कशी आमच्यामध्ये दुही निर्माण केली हे देखील पाहिजे. आणि म्हणून नियती कुणालाही सोडत नाही, कुणालाही माफ करत नाही. उबाटा अतिशय खोटारडा पक्ष आहे. खोट आणि रडा, सतत खोटं बोलायचं आणि सारखं रडत बसायचं. त्याला काय नाव दिलं पाहिजे? अरे ढोंगी नाही, रडणाऱ्याला कुठला ढोंगी? रडेगट दिला पाहिजे, रडेगट. सारखाच रडीचा डाव. अरे त्याचं नाव नका घेऊ. जिंकलो जिंकलो असा ढोल तुम्ही पिटताय, पण कुणाच्या जीवावर हे तुम्हाला आत्माला माहित आहे. आणि म्हणून अरे माझा लिंक तुटेल मध्ये तुम्ही काय करा. शिवसेनेचा मतदार तुमच्या बरोबर राहिलाय का याचा विचार करा. मुंबईमध्ये त्यांच्यापेक्षा 2.25 लाख मतं जास्ती आपल्याला मिळाली. उबाटाच्या मिरवणुका आपण पाहिल्या? उबाटाच्या मिरवणुका पाहिल्या का? निवडणूक प्रचारात झेंडे बघितले? पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते. भगव्या झेंड्यावर हिरव्या झेंड्याने वार करत होते. हा व्हिडिओ मी बघितलाय, तुम्ही बघितलाय? बघून घ्या. लाज नाही वाटली? मतांसाठी किती लाचार व्हाल, किती लाचारी पत्कराल. हिंदू धर्माच्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याची एवढी अवहेलना कधी पाहिली होती? याचं उट्ट तुम्ही विधानसभेत काढणार की नाही? यांची जागा तुम्ही दाखवणार की नाही? इक्बाल मुसा सारखे दुश्मन, या देशाचे बॉम्बस्फोट मधले आरोपी यांच्या प्रचारात होते. त्याची दुसरी खबर काय होती? कोण तो बॉम्बस्फोटातला आरोपी? याकूब मेमन. त्याचं उदात्तीकरण तुम्ही केलं. त्याचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये फिरत होते. मतांसाठी पाकिस्तानच्या कसाबला तुम्ही डोक्यावर घेतलं आणि तुम्ही म्हणू लागलात काय आपले ते साळसकर, कामटे आणि ओंबळे, करकरे, एक गोळी, कसाबच्या गोळीने ते शहीद झाले की नाही याच्यावर शंका उत्पन्न करता?
अरे ज्या ओंबळेंनी कसाबला AK-47 सकट पकडला, अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडलं नाही, त्याच्यावर या शहीदावर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करताय. आणि म्हणून कुठं फेडणार आहे पाप? ही जनता इथंच आहे. औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय. ज्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून मारलं, डोळे काढले, अंगाची सालटी सोडली, गरम शिगांचा वापर केला, जीभ छाटली, त्या औरंगजेब त्याची वाहवा करणाऱ्यांच्या बरोबर बसता. लाज वाटत नाही? थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळासाहेबांचा तरी विचार करायचा. मगाशी पोंक्षेंचं मी भाषण ऐकत होतो, त्यांनी याचा उल्लेख केला. मत मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे पण सगळ्यांना माहित आहे. आणि आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागलाय. हा मेळावा कुठं होतोय? वरळीमध्ये. या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहेत? अरे इथं उबाटा जेमतेम 6,000चा लीड घेतलाय. फक्त जेमतेम. काही म्हणत होते ते आम्ही 50,000चा लीड देणार. कुठं गेले राजीनामे देणारे? इथून लढतो तिथून लढतो, ह्याला पाडतो त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा, नरेश म्हस्के म्हणाले मी महापालिकेत उभारतो, माझ्यासमोर होते, म्हणजे खासदार व्हायच्या आधी. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. आता ती दाखवा, तुमच्या हातात आहे. मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत, अशी अवस्था झाली आहे. आणि त्यामुळे बाळासाहेब म्हणायचे हिंदूच हिंदूंचे शत्रू ठरतात. यापुढे हे होणार नाही याची काळजी घेणार की नाही आपण? यापुढे असं घडणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे मुंबईला आणि या देशाला देखील न परवडणार आहे. आणि म्हणून वेळी सावध व्हा. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये बाळासाहेब कधीच नव्हते, आम्ही नव्हतो. नाही, रामदासबाईंनी देखील सांगितलं, किती कार्यकर्ते आपल्या अल्पसंख्याक समाजाचे आहेत, पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत, परंतु बाळासाहेबांचा त्यांना कधी विरोध नव्हता. परंतु बाळासाहेबांचा विरोध होता तुष्टीकरणाला, वोट बँकेच्या घाणेरड्या राजकारणाला त्यांनी कायम विरोध केला. आणि म्हणून देशद्रोही पाकिस्तान धार्जीने इथे इंडिया हारली की पाकिस्तान मध्ये फटाके वाजायचे आणि इथे पाकिस्तान जिंकल्यावर आपल्या इथे फटाके वाजवणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेब होते. देशभक्त मुसलमानांच्या विरुद्ध बाळासाहेब कधीच नव्हते आणि आम्ही पण नाही. परंतु मतांचं घाणेरडं राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं हे या निवडणुकीत आपण पाहिलंय.
आणि म्हणून वोट बँकेसाठी बाळासाहेबांच्या विचारांचा घोट घेणारे अवला आज आपण पाहिले. उभाटाई चायनीज छत्रीसारखी आहे, तिची काहीच गॅरंटी नाही. आज इधर कल उधर तो परसों और किधर किधर. सत्तेसाठी ते काय पण करू शकतात. आणि म्हणून आज त्यांच्या वर्तमानपत्रात मोदींच्या विरोधामध्ये काय तर लिहिलं, हेडलाईन मी वाचत होतो आणि म्हणाले महाराष्ट्र गद्दार मुक्त करणार. अरे तो तर आम्ही 2 वर्षापूर्वीच केलाय. दोन वर्षापूर्वीच केला ना. अरे शिवसेना भाजप युतीची सरकार यायला पाहिजे. कोणाचं आलं? बाळासाहेबाचं आणि मोदी साहेबाचा फोटो लावून मतं मागितली, हिंदुत्वाचा प्रचार केला. या जनतेला वाटलं महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपचं सरकार येईल. आलं कुणाचं? मग बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कोणी केली? महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाला तडा कोणी दिला? मग गद्दार कोण? मग 2022ला मी केलं ते बरोबर केलं? आणि या निवडणुकीमध्ये खोटारडेपणाचा कळस केला विरोधकांकडून. खोटं नॅरेटिव्ह पसरवलं. संविधान बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, आरक्षण जाणार. अल्पसंख्याक समाजासह दलित समाज, आदिवासी समाज या सगळ्या समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं.